नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला तर आज आपण डायनासोर हा महाकाय प्राणी जो होता आपल्या पृथ्वी तलावर होऊन गेला हजारो करोडो वर्षापूर्वी, त्याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. त्याची शाकाहारी डायनासोरच्या प्रजातीमध्ये दोन प्रकार पडले, एक शाकाहारी आणि दुसरं मांसाहारी. तर हे शाकाहारी मध्ये कोणते कोणते डायनासोर आले आणि मांसाहारी मध्ये कोणते कोणते डायनासोर आले त्यांचा फक्त आपल्याला आज थोडक्यात परिचय करून घ्यायचा आहे. तर सर्वात प्रथम शाकाहारी डायनासोरचा आधी आपण विचार करून घेऊया. त्याच्यात पहिला जो आला ब्रेकिओसोरस. हा दिसतोय तुम्हाला? याचं नाव होतं ब्रेकिओसोरस. अतिशय लांब मान, शेपूट वगैरे आणि महाकाय प्राणी आपल्याला दिसतो. तर याला काय म्हटलं जात होतं? ब्रेकिओसोरस. दुसऱ्या डायनासोर कडे आपण जाणार आहोत. त्याचं नाव आहे टायटानोसोरस. आता हाही बघा, तुम्हाला दिसतोय का मित्रांनो? हाही अतिशय लांब मानेचा, सरळ बिलकुल. म्हणजे अलीकडे आपण जो जिराफ बघतो, जिराफाची पण लांब मान आहे ना, त्याच्यापेक्षाही लांब मानेचा प्राणी आपल्याला टायटानोसोरस म्हणून डायनासोरची जी प्रजाती होती त्याच्यातला हा शाकाहारी डायनासोर आपण बघत आहोत. त्याच्यात पुढचा जो आहे टायसोराटॉप, पुढचा जो आहे शाकाहारी डायनासोर, त्याचं नाव आहे टायसोराटॉप. आता बघा, जसजशी उत्क्रांती होत गेली, उत्क्रांती म्हणजे काय पोरांनो? बदल. साधा सरळ अर्थ, छोटासा संतपणे होणारा जो बदल असतो त्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. मग हा जो हवामान, ऋतू बदल, परिवर्तन जसजसं होत गेलं, बदल होत गेले, तसतसा डायनासोरांमध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसून येतो. तर हा जो पुढचा जो डायनासोर आहे शाकाहारी, याच्यात पण बदल झालेला दिसतोय का तुम्हाला? इथे बघा, त्याला तीक्ष्ण असे शिंग दिसत आहेत आणि अशी जाळीसारखं एक मानेवर असलेलं आपल्याला हे दिसत आहे. तर याचं नाव काय आहे? टायसोराटॉप. आता टायसोराटॉप मध्ये पण दोन प्रकार निर्माण झाले. त्यात हा टायसोराटॉप एक आहे आणि दुसरा जो आहे हा आहे टायसोराटॉप 2. तर आता इथे बघताय का तुम्ही? टायसोराटॉप हा शिंग आहे त्याला, मात्र जो मागचा जो भाग आहे याला आपण टायसोराटॉपचा काय होता? राऊंड होता, अर्धगोल. मात्र याचा टायसोराटॉपचा दोन पंखांसारखा बदल आपल्याला दिसतो आहे. आता पुढचा जो आहे शाकाहारी, तो आहे स्टेगोसोरस. दिसतोय का तुम्हाला? हा स्टेगोसोरस मध्ये पण बदल झालेला आपल्याला इथे बघावयास मिळतो. हा बघा, इथे पूर्ण मानेपासून तर थेट शेपटीपर्यंत आपल्याला ते अतिशय अगदी तीक्ष्ण असे तुऱ्यांसारखा आपल्याला भाग बघावयास मिळतो. हा त्याच्यात झालेला बदल आहे. पुढचं जे आहे अँकिलोसोरस. पुढचा जो आहे अँकिलोसोरस. आता अँकिलोसोरस हा जो डायनासोर होता शाकाहारी, तर ह्या अँकिलोसोरस डायनासोर मध्ये पण दोन प्रकार पडले, अँकिलोसोरस 1 आणि अँकिलोसोरस 2. तर ह्या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला दिसतंय का? अँकिलोसोरस 1 हा काळा पट्टा दिसतोय मानेपासून तर शेपटीपर्यंत, आणि दुसरा अँकिलोसोरस 2 जो आहे तर याच्या शरीरावर कवचांसारखा भाग आपल्याला दिसतोय. आणि यांचे अजून एक वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. अँकिलोसोरस 1, अँकिलोसोरस 2 हे दोघंही शाकाहारी डायनासोर मानेने अतिशय, त्यांचा हा मानेचा भाग अतिशय कडक होता आणि ते मानेने म्हणजे समोरच्या प्राण्याला हुलकावून लावत होते. ही त्यांची आपण वैशिष्ट्ये सांगू शकतो. आणि पुढचा आणि शेवटचा आहे तो आहे काल्पनिक. म्हणजे पुढचा आता वेगवेगळे संशोधकांनी शोध लावले, तर पुढचा डायनासोर हा कसा असेल शाकाहारींमध्ये, तर त्याच्यात आपल्याला हा असा पुढचा काल्पनिक डायनासोर असा असू शकतो, असा काही संशोधकांनी शोध लावलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे थोडक्यात जो पाहिलं, तर आपण शाकाहारी डायनासोरांची नावं ही आपण जाणून घेतली. आता आपण जाणार आहोत मांसाहारी डायनासोरांकडे. त्याच्यात पहिला जो आहे तो म्हणजे टीरेक्स.
पहिला डायनासोर कोणता आहे मित्रांनो? टिरेक्स. आता टिरेक्स मध्ये पण थोडा हा बदल झालेला आपल्याला दिसतोय. आता बघा हा आणि हे मांसाहारी जे डायनासोर होऊन गेली, ही महाकाय प्रजाती जी होऊन गेली हजारो वर्षापूर्वी, तर ही अतिशय म्हणजे पृथ्वी तलावावर इतर जे जीव होते, इतर जीवसृष्टी होती त्यांच्यासाठी, मानवासाठी अतिशय भयान अशी मांसाहारी प्रजाती डायनासोर मध्ये ही निर्माण झालेली होती. तर त्याच्यात टिरेक्स मध्ये पण हे असे दोन बदल आपल्याला उत्क्रांतीमध्ये बघायला मिळाले. नंतर पुढचा जो काय डायनासोर आहे तर त्याचं नाव आहे स्पायनोसॉरस. तर स्पायनोसॉरस हा बघा त्याच्या पाठीवर, फक्त पाठीवरचा भाग बघा अर्धा गोल जो आहे, पण ते अर्ध गोल हा हे अगदी करवतीसारखा आहे, तीक्ष्ण आहे. तर मग आपल्याला हा असा बदल आपल्याला या मांसाहारी डायनासोर मध्ये बघावयास मिळतो. पुढचा जो आहे पारासोरस. पुढचा जो डायनासोर आहे त्याचं नाव आहे पारासोरस. तर आपल्याला हा आणि डायनासोरांमध्ये काही उत्क्रांती झालेले जे डायनासोर होते त्यांना पंख पण होते आणि म्हणजे त्यांना उडता पण येत होतं. म्हणजे असेही बदल आपल्याला डायनासोर मध्ये बघावयास मिळाले. काही चित्रपट आपण डायनासोरचे चित्रपट बघितले, जुरासिक पार्क 1, 2, 3, 4, 5, जवळजवळ 5 चित्रपट आपण डायनासोरचे बघितलेले आहेत. आणि ते चित्रपट बघत असताना आपल्याला जाणीव होते की किती भयान आणि किती महाकाय प्राणी हा डायनासोर होऊन गेला. नंतर पुढचा जो आहे इंटोसॉरस. इंटोसॉरसचा पाठ ही अतिशय कवच प्रमाणे कडक होती. तर याचं नाव काय आहे? इंटोसॉरस. पुढचा जो आहे शेवटचा मांसाहारी, याच्यात पण आपल्याला दोन भाग दिसतात किंवा बदल झालेला, थोडाफार बदल आपण याच्यात सांगू शकतो. तर ते आहे टुडॉन. याचं नाव काय आहे? टुडॉन. म्हणजेच काय की आपण जे शाकाहारी आणि मांसाहारी डायनासोरांचा जो परिचय आपण करून घेतला, त्याच्यात प्रत्येक जीव बदल होत गेला, उत्क्रांती होत गेली. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं नाव, वैशिष्ट्य किंवा त्याच्यात असलेले गुणधर्म आपल्याला वेगवेगळे बघायला मिळाले. तर याचं नाव आहे टुडॉन. आणि काही कालांतराने ह्या प्रकारे पण उत्क्रांती आपल्याला झालेल्या डायनासोर मध्ये आपण बघू शकतो किंवा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला हे आपण जाणून घेत आहोत की डायनासोर कसे होते किंवा पृथ्वी तलावर अतिशय महाकाय प्राणी म्हणून फक्त आणि फक्त डायनासोर हा प्राणीच फक्त ओळखला जातो. त्यानंतर उत्क्रांती होत गेल्यानंतर मग बऱ्याचशा जीवसृष्टीमध्ये बदल होत गेला आणि डायनासोर ही जी महाकाय प्रजाती होती ही काय झाली, हळूहळू लोप पावली. आणि त्यानं आपण बघितलं डायनासोर मध्ये शाकाहारी डायनासोर आणि मांसाहारी डायनासोर कसे होते किंवा त्यांची नावं काय काय होती, ही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात अभ्यास केला. धन्यवाद मित्रांनो.